सांगली जिल्ह्यातल्या वारणावती गावाजवळ एकाच वेळी सलग 2 बिबट्यांचे झाले दर्शन. 2 बिबटे घरासमोर चालत निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये झाले कैद. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी एका 6 वर्षांच्या बालकावर हल्ला करून त्याला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा वारणावती गावाजवळ एकाच वेळी सलग 2 बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये मोठे भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिराळा तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. या ठिकाणी असलेल्या चांदोली अभयारण्यामुळे वन्य प्राण्यांचा सतत वावर या परिसरात असतो आणि या ठिकाणी असलेल्या वारणावती वसाहत परिसर सध्या वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान बनू लागला आहे. गवा, बिबटे, अजगर यांचं वारंवार दर्शन होत आहे. वारणावती वसाहतीच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आज रविवारी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास 2 बिबटे एका घरासमोरून जात असल्याचे घराच्या दारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 बिबटे घरासमोरून चालत निघाल्याचे कैद झाले. सदरची बाब इथल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली. वारंवार बिबट्यांचे दर्शन, हल्ले यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिराळा.